तब्बल 30 किलो वजनी 21 तांब्यांच्या पट्ट्या आणि तब्बल 1000 वर्षांचा इतिहास सांगणारा चोळ साम्राज्याचा अमूल्य ठेवा आता पुन्हा भारतात परतलाय। नेदरलँड सरकारने लायडन प्लेट्स म्हणून ओळखले जाणारे हे ऐतिहासिक ताम्रपट भारताकडे सुपूर्त केलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान हा विशेष सोहळा पार पडला आणि तब्बल 300 वर्षांनंतर भारताचा हरवलेला इतिहास मायदेशी परतला। पण हे ताम्रपट इतके महत्त्वाचे का आहेत? चला आता याचा इतिहास जाणून घेण्यासाठी फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात। हा इतिहास सुरू होतो 11व्या शतकात। दक्षिण भारतावर त्यावेळी चोळ साम्राज्याचं वर्चस्व होतं। महान सम्राट राजराज चोळ पहिले यांनी एका बौद्ध विहाराला महसूल अनुदान दिलं होतं। विशेष म्हणजे एक हिंदू सम्राट बौद्ध विहाराला मदत करत होता। धार्मिक सलोख्याचा हा मोठा पुरावा मानला जातो। सुरुवातीला हा आदेश ताडपत्रांवर लिहिला गेला, मात्र इतिहास कायम राहावा म्हणून सम्राटाचे सुपुत्र राजेंद्र चोळ पहिले यांनी तो आदेश तांब्याच्या 21 पट्ट्यांवर कोरून घेतला। संस्कृत आणि तमिळ भाषेत लिहिलेले हे ताम्रपट एक भव्य कास्य कड्याने जोडले गेले, ज्यावर चोल राजाची राजमुद्राही कोरलेली आहे। मात्र 17व्या शतकात नागापट्टिनम भाग डचांच्या ताब्यात गेला आणि ख्रिश्चन मिशनरी फ्लोरेंटियस कॅम्पर याने हे ताम्रपट नेदरलँडला नेले। तेव्हापासून सुरू झाला भारताचा हा ऐतिहासिक ठेवा परत आणण्याचा संघर्ष। पण अखेर 300 वर्षांनंतर चोळ साम्राज्याचा हा 1000 वर्ष जुना इतिहास पुन्हा भारतात परतलाय।